मागील वर्षभरापासून रामलिंग अभयारण्य परिसरात वावरणाऱ्या वाघाचे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे। धामणगाव तालुका बार्शी येथील शेतकरी बालाजी महादेव मसाळ यांच्या जर्सी गायीची वाघाने शिकार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे। धामणगाव तालुका बार्शी येथील शेतकरी बालाजी महादेव मसाळ यांची शेती कुंटेवाडी तालुका तुळजापूरच्या बाजूला आहे। तुळजापूर तालुक्यात वाघाने बार्शी तालुक्यात प्रवेश केलाय। मिसाळ यांच्या शेतात बांधलेल्या जर्सी गायीवर हल्ला केला। या गायीला द्राक्ष बागेत ओढत नेत गायीच्या मागील बाजूचे काही मांस वाघाने खाल्ल्याचे दिसून आले। ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी दिनांक 13 रोजी उघडकीस आलेली आहे। बार्शी तालुक्याच्या वन परिक्षेत्र अधिकारी अलका करे यांनी या घटनेचा पंचनामा केला असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे त्यांनी सांगितले। याच मार्गाने 26 ऑगस्ट रोजी वाघाने सोलापूर जिल्ह्यात भटकंती केली होती। काटी परिसरातील ओढ्यातून येत देगाव तालुका मोहोळ धानोरे तालुका म्हाडा व ढोराळे तालुका बार्शी येथे शिकारी केल्या होत्या। आता 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा याच मार्गाने वाघाने भटकंती सुरू केल्याचे दिसत आहे।